नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी हेअर ग्रोथसाठी सिरम कसं बनवायचं, होममेड सिरम कसं बनवायचं, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिरम बनवण्यासाठी तुम्हाला वडाच्या पारंब्या, जास्वंदीची पाने, कढीपत्त्याची पाने, कडुलिंबाची पाने, भृंगराज पावडर, आवळा पावडर, आलं हे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. तर चला मग आपण बघूया काय काय करायचं आहे ते. तर तुम्हाला मगाशी मी जे काही इन्ग्रेडियंट्स सांगितले आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक करून पाण्यामध्ये, मग तुम्ही फिल्टरचंही घेऊ शकता, पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि एक रात्रभर पूर्ण भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी उकळायचं आहे आणि ते इन्ग्रेडियंट्स गाळून घ्यायचे आहे आणि उरलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईची जी कॅप्सूल असते, गोळी असते, ती त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा व्हिटॅमिन ईची ऑइलचं पण मिळतं, ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सिरम बनवू शकता. आता मी भिजवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण याचा कलर बदलतो की नाही हे चेक करूयात. आता आपल्याला हे तयार झालेलं सिरम जे गाळून घेतलेलं आहे ते एका छोट्या बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि रोज रात्री झोपायच्या आधी हे लावू शकता.